मित्रमंडळींनो नमस्कार. युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, तर इकडे आता जो विक्रांत आणि दादासाहेब माडेकंते असतात ते म्हणतात की चला आपल्याला जायचं आहे, आपल्याला आता तिकडे जावं लागणार आहे, कारण की आपण आता फॅक्टरीत जाऊन दाखवूयात फॅक्टरीचा खरा मालक कोण आहे आणि सगळ्यांना कळलं पाहिजे फॅक्टरीचा खरा मालक कोण आहे आणि फॅक्टरी कोणाची आहे सगळ्यांना समजलं पाहिजे असं म्हणतात आणि ते जायला निघतात. तर इकडं ते फॅक्टरीत येतात. फॅक्टरीत आल्यावरती मस्त आता उर्मिला तिथे एंट्री करते, सगळेजण एंट्री करतात आणि तिथे केडी पळत येतो. केडी म्हणतो की आलात का तुम्ही साहेब? तर ते म्हणतात की हो. तेवढा दादासाहेब माडिक विचारतात कामगार कुठं आहेत? तर आता ते म्हणतात की कामगार कामगार नाही आले आज, कामगार नाही येणार म्हणून सांगितलं. तर विक्रांत लगेच आता रागाने त्या याची कॉलर पकडतो, जो केडी असतो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की काय काय म्हटला तू? नाही येणार? का नाही येणार? आणि हे बघा केडी का येणार नाही ना त्याचं कारण सांगा. तर ते म्हणतात की इथे जे इंद्र सर आणि आबा नाही ना त्यामुळे ते येणार नाही आहे म्हणून सांगितलं त्यांनी. तर ते म्हणतात काय इथं ते नाही आहे म्हणून येणार नाही आहे का? तर ते म्हणतात की हो. तर आता ते म्हणतात की आता काय करायचं आपण? तर आता केडीला तो मारायला हात उचलतो आणि हात उचलल्यावरती आता जो केडी आहे केडी म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, मला नाही माहिती, तुम्ही तिकडे जाऊन बघा कामगारांकडे. आता ते कामगारांकडे वस्तीत यायला निघतात. तर आता ते वस्तीत येत असतात. तर इकडं जी राणी ते आहेत आता कामगारांना त्यांना समजावत असतात, तुम्ही कामाला जा, तुम्ही आमच्यामुळे का घरी राहताय? तुम्ही जा, तुम्ही करा काम असं म्हणत असतात राणी ते सगळेजण त्या कामगारांना. पण ते कामगार म्हणतात की नाही, तिथे आबा नाही, तिथे इंद्र सर नाही, आम्ही कुणासाठी काम करायचं? विक्रांत सरांना तुमची माफी मागायला सांगतो. तेवढ्या तिथे विक्रांत येतात आणि आता त्यांना बघून कामगार म्हणतात विक्रांत सर तुम्ही माफी मागा यांची. तर आता विक्रांत म्हणतो मी आणि यांची का माफी मागायची? तेवढ्यात आता जे दादासाहेब माडिक आहेत ते म्हणतात तुम्हाला माहिती का ही फॅक्टरी का बांधली आहे, ती कुणी बांधली आहे? ती फॅक्टरी माझ्या नावावर जमीन आहे ना त्या जमिनीवरती ती फॅक्टरी बांधलेली आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात काय तुमच्या नावावरच्या जमिनीवरती फॅक्टरी बांधलेली का? तर ते म्हणतात की हो. तर आता फॅक्टरीतले कामगार गप्प बसतात. तेवढ्यात आता जी राणी आहे ती म्हणते की तुमच्यासारखे टाळूचे तूप खाणारे माणसं आहे ना खूप बघितले आम्ही विक्रांत सर. किती फसवणार तुम्ही अजून ह्या माणसांना, किती फसवत आलाय तुम्ही? आता असं म्हणलं दादासाहेब माडिक म्हणतात कोण रे ही? बाजूला विक्रांत. तर आता लगेच दादासाहेब माडिकवरती हात उचलतो आणि त्यांना बाजू लोटून देतो. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.